काय तुम्हाला काम करता येत नाहीत का घरी? आता हे पाचतोय ना बोकडाला पाणी. काय बोकडाला पाणी इकून टाका त्याला. कवर सांभाळायचं. राहू दे ग जरा बरे. काय नाही बाई, हे काय शर्ट करड गेले होते भावाकड आणि हे घरी बाबाने तवर सगळा अंधार करून ठेवला. कडीपत्ता नाहीच होता मग तुमच्याकडे नव्हता. कडीपत्ता न्यायला आली तू? मग ये ना, बस ना जरा. आवरले का काम वगैरे काय? आता काम चालूच असतात. तुला माहित नाही आपल्या शेतकऱ्याच्या काम कवा आपण हे झालेत का, आवरलेत का? काय चाललंय बघ? काय नाही चाललं. आता काय चालायचं, सकाळी डोक्याला टेन्शन. तू नव्हती आली का घर भरणीला तिकडं? नव्हते आहो. नाही नाही ना. बाई, काय सांगावं तुला. का हो, काय झालं? हे एक बोकुड पाणी पित नाही. तुझ्या वाणीच रगील वाहनाच आहे. हा, त्यासाठीच पाळी येते तुम्हाला. तर काय शेजारीनं आली, कसं बोलावं काय कळतं का नाही? आता ते आपल्या घरातलेच आहे, त्याला काय काय काम होतं बाई? काय नाही, कडीपत्ता नाहीच होता. कडीपत्ता न्यायचा होता. बरं बरं, काय नाही, तुझ्यासाठीच झाड लावलंय बरं का. ती घेऊन जा. मी तर म्हणतो कुळड आणून तोडून घेऊन जा. झालं हा. बोलू का मी आता? बोला. अगं काय सांगावं तुला, तिचं सारे आहेर तिनेच ठेवून घेतले. माझ्या याच्या नावाचा आहेर आलेला बी तिनेच ठेवला. आणि आम्हाला आता काय आमचे पाहुणे रावळे नव्हते होय काही आणायला. मग काय हा? सगळं तिने ठेवलं. आणि सगळं मनी डबेन डुबेन काय म्हणे, तुझ्या आईला बी काय नाही आलं आणि काय द्यायचंय तर संघ सुद्धा काही बांधून नाही दिलं. एवढं हलकटपणा असतोय का? कोणाचं त्या हलकटच वाटतील. कोणाचं सांगते ग? कोणाचं? तुम्हाला माहित नाही कोणाचं? घर भरणीला रात्री कुठं गेलते जेवायला? हा, ती वय निवळ हलकाट. आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलवत नाही बरं का, पण जे आहे ते आहे. काय बाई सांगावा, त्या पाहुण्या रावळ्यात चहा पाणी करायचंय का काय करायचंय, अजिबात तिला घेणं नाही देणं नाही. काय बोलत होती बाई आईला माग माझ्या. असं वाटत दोनच्या कानफडात द्यावं, पण कसं आहे पाहुण्या रावळ्यात द्यायचं ना मग. काय देती बाई, आपलंच होतं ना, आपले दात तशातली गत झाले आता. आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलवत नाही बरं का, पण त्यांची खानदानच तसली. हा, निवळ हलकाट. कसं बोलावं तेच कळत नाही मोठ्या माणसांशी. अहो मी भाऊजाईचं सांगते. हा, मग तिचंच सांगतोय ना मी. लयच अवघड आहे बाई. अगं पण मी म्हणते आता हिला काय कमी आहे? हा, माझ्या आईने घरदार बांधून ठेवलं, एवढं शेतीन पोतीन सगळं. अगं येरी खाणलेत माझ्या आईने. होय. हा, त्यांच्या काळात एवढे कष्ट केलेत आणि यांना काय आयत्या पिठावर रेगुट्या वरायला आल्या आणि सगळं त्यांचंच झालं. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही का, पण निवळ त्यांचं खानदान हलकाट फुकाट खायला पाहिजे नुसतं. यांच्या आईने सगळं करून ठेवलं आणि बसल्यात आईट्या पिठ्यावर नागोबा बनून. काय नाही तर सगळं तिने मनी तर असे आलेत बाई माझ्या आईला, पण तिने एक मनी नाही दाखिला. सगळे तिच्या पाकिटात घालू ठेवले. तुम्ही म्हणायचं ना. आणि काय म्हणते चार लोकात आपल्याला वाटते बाई लाज, पण या बायांना आहे का आजकालच्या लाज? हा, बिनलाजवानी कामं करतात नुसते. आपल्याला आहे ना कुणाबद्दलच वाईट बोलवत नाही, अहो पण का बसावा? आपण बोलू त्यांचं द्या माणसाला. खानदान निवळ चोरट सगळं मनी खिशात घालून घेतलं काल. हे तुम्ही काय बायावानी नुसतं माणूस बोलत आहे ना. मग मी पण सांगतोय ना तुझ्या बाजूनी. कशाला सांग आता? कशाला म्हणजे दुखलंय इथं, छातीत लागलंय माझ्या काल. तुम्हाला जेवायला नव्हतं दिलं का? हा, दिलं होतं पण एकाच टायमाचं. दुसऱ्या दिवशी उरलेलं नाही बांधून द्यावा एखाद्यानी. खाल्लं असतं माझ्यासारख्या गरीबानी. मागायचं ना तुम्ही. आता माग आहे कसं जाणार तिच्या ना? गोताला पिशव्या भरून देत होती आणि माझ्या नवऱ्याला नाही दिलं. बघा. आणि माझ्या नवऱ्याला लागत एका टायमाला 4 टायमाचं खायला, तरी द्या. काय दिलं? आपल्याला आहे ना कुणाबद्दलच वाईट बोलवत नाही, बोलतात तर खरं. नाही अजिबात बोलत नाही. त्यांना आवडत नाही बायाला नाव ठेवायला अजिबात. पण त्यांचं खानदान निवळ स्वतःला राखून ठेवणार. अजिबात कधी पैसा सुटला नाही हातातनं का कुठल्या पाहुण्याचा हातवाला केला नाही. नुसतं खाण्यावर काय पाहिजे ते फक्त आपल्या पोळीवर तूप ओढायचं. म्हातारीला असं बरं पाहत नाही काय नाही. साऱ्या बाया मी गेले तर नावं ठेवत होत्या म्हणे काय भाऊजई आहे बाई. आणि तरी गावातल्या गावात आहे, मी या शिवाला आणि ती त्या शिवाला. तुला सांगते प्रियंका, माझ्या आईने सगळं एवढं सगळं केलं. सगळं माणसांना पाहुणे रावळे बोलवले. तिचाच पैसा काय यांनी कमवून थोडाच आणलाय, पण जरा बरं बघत नाही ग बाई. नुसता अपमान करते तिचा. आपल्याला तर दाखवलंच नाही बाई. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही, पण त्यांची खानदानच तसली. अजिबात मोठ्या माणसाचा विचारपूस नाही करणार का चौकशी करणार नाही. तपली त्यांच्याच नादात. अहो पण मला वाटत तिने नाही का तिच्या आईला दिलंय का काय काय काही भरून त्या दिवशी पिशवीत. साऱ्या साड्या बिड्यान साड्या तर लय आल्या होत्या. हा दिला असेल. मागच्या वेळेस दिसत होत्या. कारण माझ्या आईने साऱ्या गावात केलेलं ना बाई, याला आयर कर, त्याला हे कर ते कर. सगळ्यात अशी नामांकित बाई आई माझी. आणि मग इतक्या साड्याचा असा ढीग लागला होता, पण येणे तर काय मला दिसून दिली नाही बाई घरात एक साडी. म्हणजे तिच्या आईला दिल्या वय सगळ्या साड्या. हा. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही,
पण त्यांची खानदानच तसली, नुसतं घरातलं माहेरी व्हायचं आणि साड्यांवर. काय सांगावं प्रियंका, लय अवघड झालं ग आईचं माझ्या. जाऊ दे ना करोड ताई. अगं काय कमी आहे तिला, पण सांभाळीन म्हणून असं वाटत नाही ग. आतापासूनच ती वेगळं खाती आणि ती वेगळं खाती. आतापासूनच हा बाई, आपल्याला तर देखवत नाही बाई असं, पण आता काय करावं, त्यांना लय अगोचर बाई आहे. आपल्याला आहे ना कुणाबद्दल वाईट बोलवत नाही, पण त्यांची खानदानच तसली. लग्न झाले की नवरा बायको एकीकडं, सासू सासरं एकीकडं, घरादाराला लागला. आणि तरी मग आई ती खाती एक तुकडं, त्याच्यात ते पैसा पाणी येतं तर ते बी हेच घेतात. काय सांगावं, लयच अवघड परिस्थिती आहे. आणि माझ्या नवऱ्याला तर अजिबात बायाला नावं ठेवायची सवय नाही. आपण आयुष्यात कोणाला नावं नाही ठेवली, फक्त असला विषय निघला की माझं तांड. आता काय करते बाई, घरानं तर असं आहे त्या भाऊजाईचं, कवर सांगितलं तर मिटायचं नाही. जाय बाई तू नाही आपला कडीपत्ता. जाते, उशीर झाला. आणि तुम्ही घ्या त्या शाळांना पाणी पाजून. हा हा चालते चालते, जा खायला काढ शाळेत. हा अगं यांची बी खानदान असलीच. 3 पिढ्या झाला आपल्या दारात कडीपत्त्याला येतात, हा ना पण बाई. स्वतः कडीपत्त्याचं झाड लावायचं म्हणलं. जा. तुम्ही तरी बरे आहेत बाई, माझ्या जीवाला नाही तर काय आहे. हिची बी खानदान असलीच, नुसत्या ह्याच्या त्याच्या चुगल्या सांग. आणि नवऱ्याचं काम करायचं म्हणलं का आलो बर का मंगल. ए माझा मंगू गे, मंगू दिसाया चिकना, जरी नाकात डोळ्यात हेकना, माझा मंगू दिसाया. कुठे गेली गई मंगल, बाहेर ये. काय गले फणफणत आली? तुला माहित नाही मी का फणफणत आले? माहित नाही म्हणजे तू आता लयच तोरा ग. तोरा म्हणजे हा तुम्ही माझ्याविषयी बाहेर काय बोलत असता? काय बोलते म्हणजे काय, मी कोणाचं काय माझं ऐकलं तू माझं सांग. जागरण गोंधळ ठेवलं, आमचं आम्ही सगळं बघितलं. तुझ्या तुम्हाला बापाची बाहेर काय पैसा आणला होता करायचं? का? तुझ्या बापाची पैसा आणला होता? हा मी आणला होता माझ्या बापाचीतून. तुला उलट बोलायचं कारण काय? उलट कोणाला बोलते म्हणजे तू कोणाला बोलते मी कळते सगळं ऐकलंय. आणि कमून काय झालं म्हणली तू? तुला माहित नाही का? मी सगळं ऐकलंय. दाखवू का तुझी रेकॉर्डिंग? काय रेकॉर्डिंग आहे? हा तुला नाही माहिती? त्या प्रियंकाला काय बोलत होती तू? काय बोलली? तुला नाही माहिती? आता काय नाही बुवा, काय म्हणजे आमच्या घरी ती येणार आम्ही बोलणार, त्या तुझं काय संबंध? तुम्ही मला का लोकांच्या दृष्टीत वाईट करताय? भंगार आहे का मी? अगं बाई, तुला कोण काय म्हणलं? कोण काय म्हणलं म्हणजे? दाखवू का तुला रेकॉर्डिंग? तू नाही बोलली का? नीट बोल. नीट बोल म्हणजे? हम्म. नीट तुझी बोल म्हणजे? नणंद आहे मी, नीट बोल. तुला समजत नाही का माझ्याविषयी बाहेर कसं बोलायचं? तुम्हाला शिकवणार का? हो. होय. हम्म. ऐक, हितनं पुढं माझ्याविषयी जर काय बाहेर बोलली आणि माझ्यापर्यंत काय आलं तर माझ्यासारखी वाईट कोण नाही. समजलं का? तू स्वतःला काय समजीस? स्वतःला काय सांग? बोलू का त्या प्रियंकाला? का दाखवू रेकॉर्डिंग? नमस्कार ताई. कस काय येणं केलं या आपल्या दारात? तुमचीच कमी होती. या काय म्हणणे? तुम्ही तर लय बोलत होता. काय कशाबद्दल? मी सांगू का रेकॉर्डिंग ऐकू? कसलं रेकॉर्डिंग? हम्म. काय म्हणतात ताई, मला काही कळलंच नाही बरं का. आमच्या जागरणामध्ये मला मनी येऊ दे, भेटवस्तू येऊ दे, ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. तुम्ही लोकांपाशी माझं गारणं का मांडता? तुम्हाला काय माझं घेणं देणं आहे? आता तुला तर माहिती आहे ना माझा स्वभाव, मला कोणाबद्दल वाईटच नाही बोलता येत. वाईटच बोलता येत नाही म्हणून तर एवढं चांगलं बोलला ना माझ्याविषयी तुम्ही. माझी खानदान काढली पार. तुमचा काय संबंध आहे माझी खानदान काढायचा? आजपर्यंत कुणा दम नाही माझी खानदान काढायचा. पण हे तुम्हाला कसं काय कळलं? बस काय कळलं म्हणजे? दाखवू का मग रेकॉर्डिंग? अच्छा, फोन? हा तुझा फोनच चालू राहिला होता का तेव्हा? आता काय झालं? आता बरं शिवले तुमच्या दामनाने तोंड. तरी मी हिला सांगत होतो बरं का, असं आहे ना आपल्या माणसांबद्दल आहे ना ह्याला त्याला वाईट सांगू नये. पण हिचं तोंड म्हणजे ह्यांची खानदानच तसली, कधीच कुणाला चांगली म्हणत नाही. त्यांनी माझी कशी काढली तशी आता ह्यांची काढता का? ह्यांच्या समोर माझं, माझ्या समोर ह्यांचं. चांगली पद्धत आहे, मस्त खेळताय. तसं नाही बरं का ताई, तुम्हाला उगाच राग आलाय आमचा काही बी. आम्हाला तसं म्हणायचंच नव्हतं. बरोबर. रेकॉर्डिंग एडिट केलेली मग मी, आहे का नाही? आजपासून माझ्या दारात यायचं नाही, समजलं का? आणि तुमच्या आईला भेटायचं असेल ना ते बाहेर तिकडं, समजलं का? तुमचा आणि आमचा संबंध इथंच संपला. आणि शेवटची वॉर्निंग देते, माझ्याविषयी आणि माझ्या खानदानाविषयी काढणारे तुम्ही कोण नाहीये, समजलं ना? बरं जाऊ द्या, झालं गेलं. आला तर चहा. तिला चहा पाजायचा?
जाऊ द्या, त्यांची खानदानच तसली. खरं बोललं की रागच येतो त्यांना, आणि खोटं बोललं की जाऊ दे. आणि तुमची कशी आहे? आमची लय चांगली. आमची खानदान म्हणजे कधीच कोणाबद्दल वाईटच बोलणार नाही. जाऊ दे, तू त्यांच्या नादीच लागू नको. आपली कुचन मध्ये जाण काम कर जा. अहो किचन तरी म्हणा. तेच ते असतंय, जरा जीभ घासारली माझी. कुठं कशी घसरा ती? कुठे कशी म्हणजे काय? किचन काय कुचन काय? जाऊन टाच करणार आहे ना तू, का अहो. दुसरं काय करणार आहे? घसरा ती, कुणी पाहिलं तरी घसरा ती. हे काय आमची खानदानच असली. बराबर बोलले तुम्ही.